लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आपल्या सोबत आहेत गृहराज्यमंत्री पंकज भोयरजी. पंकज भाऊ, तुमच्याकडे शिक्षण विभाग पण आहे. 4 वर्षाचा मुलगा शाळेत रात्रभर कोंडला होता, त्याच्या चौकशीचे आदेश तुम्ही दिलेले आहे. काय प्रकरण आहे? नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा ह्या गावामध्ये एक साधारणतः अंगणवाडीमध्ये शिकणारा एक विद्यार्थी भोजनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी एका शाळेमध्ये आला होता आणि रात्रभर त्या शाळेमध्ये तो राहून गेल्याची घटना त्या ठिकाणी समोर आल्याची कळते. याची विस्तृत माहिती आमचा विभाग घेतो आहे. तशा सूचना देखील प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे आणि ह्या संदर्भात जो कोणी दोषी राहतील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. साधारणतः शाळा बंद करताना शाळेच्या क्लासरूममध्ये आतमध्ये कोणी आहे नाही याची दक्षता घेऊनच तिथल्या कर्मचाऱ्यांनी ह्या पद्धतीचं काम नियमितपणे पार पाडलं पाहिजे. ह्या संदर्भात विस्तृत माहिती घेऊन त्या संदर्भात तशी कारवाई करण्यात येईल. सिन्नरमध्ये, नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधली एक 17 वर्षीय मुलगी 15 दिवसापासून बेपत्ता आहे. तिचे आईवडील भाजपचे आमदार संग्राम जगताप यांना येऊन भेटून गेलेले आहे, शोधतायत मुलीला. नाही, अशा पद्धतीच्या ज्या काही घटना घडतात ह्या आता पोलीस प्रशासन सज्ज असल्यामुळे आणि पोलीस प्रशासनाचं प्रचंड पाठबळ हे सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभं असल्यामुळं नागरिक देखील निर्भीडपणे अशा पद्धतीची घटना झाली की येऊन पोलीस प्रशासनाला सांगत असतात. ह्या संदर्भात देखील पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहे. तात्काळ संबंधित दोषींवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. मुलीच्या शोधण्यासाठी पोलीस विभाग काही पथकं नेमणार आहे का, प्रयत्न करणार आहेत का नाही? पथक त्या ठिकाणी नेमण्यात देखील आलेले आहे. शोध मोहीम त्या ठिकाणी सुरू आहे आणि लवकरच आपल्याला त्याच्यामध्ये यश येईल. राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार आहे. त्यांनी काही वर्षापूर्वी जी टीका केली होती की महात्मा गांधींच्या हत्येत संघाचा हात आहे, त्यामुळे त्यांना आता कोर्टात हजर राहावं लागतं. सर्वसामान्य लोकांनी, जनतेने नाकारल्यानंतर पुन्हा एकदा जर का लोकांमध्ये, देशामध्ये आपल्याला मॅन्डेट मिळावा याच्याकरता अशा पद्धतीचं कुठलं ना कुठलं स्टेटमेंट, वक्तव्य किंवा कृती करून राहुल गांधी या देशातल्या जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मधातल्या काळात करत असतात. परंतु जनतेने हा आपण बघितला मागच्या काही वर्षापासून विकासाला कौल या ठिकाणी दिलेला आहे. देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी किंवा राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या 10 ते 11 वर्षाच्या कालावधीमध्ये जो विकासाचा झंझावात ह्या संपूर्ण देशात, राज्यामध्ये जो तयार केला, त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा पूर्णपणे विश्वास हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर बसलेला आहे. अशा वेळेस अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आणि लोकांना भरकविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहुल गांधी करत असतात, परंतु यांना त्यात कुठेही यश त्या ठिकाणी मिळणार नाही. अंबादास दानवे यांची सुरक्षा कपात करण्यात आलेली आहे. नाही, महाराष्ट्रामध्ये हे वेगवेगळ्या व्यक्तींना सुरक्षितता देण्याकरिता एक गुप्तचर विभाग त्या ठिकाणी आहे. ह्या गुप्तचर विभागाच्या मार्फत वेगवेगळा अहवाल महत्त्वाच्या व्यक्तींचा त्या ठिकाणी घेत असतो. त्यानंतर त्या ठिकाणी असलेली समिती कुठल्या व्यक्तीला कुठल्या पद्धतीची सुरक्षा द्यायची असा निकष त्याचे काही आहेत, त्या अनुषंगानं सुरक्षा देण्यात येते. तुम्ही म्हणताय की महाराष्ट्र विकासाची घोडदौड आहे महाराष्ट्रात. काल राज ठाकरे म्हणले की महाराष्ट्रात महाराष्ट्र ICU मध्ये आहे, भाजपची ही वेळ संपणार आहे. आपण बघितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजसाहेब ठाकरे हे मागच्या साधारणतः 20 वर्षापासून ह्या महाराष्ट्रामधल्या जनतेला स्वतःला निवडून देण्याचं आव्हान त्या ठिकाणी करतात, स्वतःला पक्षाला निवडून देण्याचं आव्हान करत असतात आणि 20 वर्षापासून सातत्यानं ह्या महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना त्या ठिकाणी नाकारलेलं आहे. एकदा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांना तिथल्या जनतेनं संधी दिली होती, पण कुठलंही विकासाचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं नसताना अशा वेळी आज देश असो किंवा आपलं महाराष्ट्र राज्य असो विकासाच्या एका वेगळ्या दिशेनं, वेगळ्या प्रगतीपथावर असताना पुन्हा लोकांना भरकविण्याचं काम आणि ह्या अशा पद्धतीचं वक्तव्य करून आपलं लक्ष वेधण्याचं काम राज ठाकरे यांच्या माध्यमातून सुरू असते. अशीच माहिती आहे की विजय वडेट्टीवार यांनी हायकमांडची माफी मागितली. चंद्रपुरात सर्वात जास्त नगरसेवक येऊनही ते सत्ता बसू शकलेले नाही. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये कुठल्याही एका पक्षाला त्या ठिकाणी बहुमत नव्हतं. अशा वेळेस सर्व पक्ष हे आपापल्या पद्धतीनं आपला महापौर बसला पाहिजे याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते आणि आपण बघितलं आहे की महाविकास आघाडीची अवस्था ही संपूर्ण राज्यामध्ये ढेपाळलेली आहे. अशा वेळेस तिथल्या निवडून आलेल्या स्थानिक नगरसेवकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टी आणि महायुती जे आज विकासाच्या दिशेनं काम करत आहे, चंद्रपूर शहराच्या विकासाकरिता तिथल्या नगरसेवकांनी निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर बसला. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.